सहसा महिला दिन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? हां, बहुधा तेच फुलांचे गुच्छ आणि सत्कार. अगदी. फुलांचे गुच्छ, मंचावर दिलेली मोठी मोठी भाषणं आणि सोशल मीडियाचे तेच ते फॉरवर्डेड मेसेजेस. पण आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत, जो या सगळ्यापेक्षा खूप वेगळा आणि वास्तवाला धरून आहे. नक्कीच. कारण आज 2 मार्च 2026 आहे आणि आजपासूनच सोलापूर जिल्हा परिषदाचा महिला सक्षमीकरण सप्ताह सुरू होत आहे. बरोबर. आपल्याकडे त्यांच्या या संपूर्ण 7 दिवसांच्या नियोजन आराखड्याची अधिकृत माहिती उपलब्ध आहे. आणि आजच्या या सखोल चर्चेचा मुख्य उद्देशच हा आहे की महिला सक्षमीकरणासारखा अत्यंत गंभीर आणि गुंतागुंतीचा विषय केवळ 8 मार्च या एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो सलग 7 दिवस कसा राबवला जातोय हे समजून घेणं. हो, आणि या आराखड्याचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे यामागील प्रशासकीय विचार. आपण अनेकदा पाहतो की सरकारी कार्यक्रम हे कागदावर खूप भव्य दिसतात, हां, पण प्रत्यक्षात ते केवळ एक औपचारिकता म्हणून पार पडतात. सोलापूर जिल्हा परिषदेचा हा आराखडा मात्र एका वेगळ्याच पातळीवर काम करतो. हा केवळ एक उत्सव नाहीये, तर समाजातील एका मोठ्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तयार केलेला हा एक परिपूर्ण मास्टर प्लॅन आहे. मास्टर प्लॅन हा शब्द अगदी योग्य आहे. हो ना? आणि या सखोल चर्चेतून प्रशासकीय पातळीवर धोरणांची अंमलबजावणी कशी होते आणि एकांगी दृष्टिकोन बाजूला ठेवून बहुआयामी पद्धतीने प्रश्न कसे सोडवले जातात याचा एक उत्तम वस्तुपाठ आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्रोत्यांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण सक्षमीकरणाची ही प्रक्रिया तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या क्लुप्त्या वापरल्या आहेत त्या कोणत्याही व्यवस्थापनासाठी दिशादर्शक ठरू शकतात. खरंय. ठीक आहे. आपण हे जरा उलगडून पाहूया. हे नियोजन किती सूक्ष्म आहे हे पहिल्या दिवसापासूनच दिसायला सुरुवात होते. 2 ते 8 मार्च या 7 दिवसांत वेगवेगळ्या विभागांना एका सूत्रात कसं बांधलंय ते पाहण्यासारखं आहे. हो, आज 2 मार्चपासून ही मोहीम सुरू होत आहे. आजची जबाबदारी प्राथमिक शिक्षण विभागावर आहे, ज्या माध्यमातून जनजागृती आणि सुरुवात केली जात आहे. त्यानंतर 4 आणि 7 मार्च असे 2 दिवस आरोग्य विभागासाठी दिले आहेत, जिथे तळागाळातील महिलांचे आरोग्य आणि निगा यावर लक्ष केंद्रित केले आहे. मग 5 मार्चचा दिवस महिला व बालकल्याण विभागासाठी राखीव आहे. आणि शेवटी 8 मार्चला ग्रामपंचायत आणि उमेद यांच्यातर्फे सन्मान, हक्क आणि स्वावलंबन यावर भर दिला जाणार आहे. म्हणजे बघा, सरकारी कामांमध्ये सहसा प्रत्येक विभाग आपल्या स्वतःच्या चौकटीत काम करतो, पण इथे मात्र एक साखळी दिसतेय. आणि इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट हीच आहे की इथूनच खऱ्या अर्थाने प्रशासकीय समन्वयाचे महत्त्व अधोरेखित होते. सहसा महिला सक्षमीकरण म्हटलं की ती केवळ महिला आणि बालकल्याण विभागाची जबाबदारी मानली जाते. बरोबर. इतर विभाग त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. पण या आराखड्यात अतिशय हुशारीने आरोग्य विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, ग्रामपंचायत आणि उमेद अशा सर्व विभागांना एकत्र आणले आहे. कारण महिलांचे सक्षमीकरण ही काही एकांगी प्रक्रिया नाहीये. म्हणजे एकाच गोष्टीवर अवलंबून नाहीये. अगदी. एका महिलेला केवळ आर्थिक मदत देऊन चालत नाही. जर तिचे आरोग्य वारंवार बिघडत असेल किंवा तिच्या मुलांना योग्य शिक्षण मिळत नसेल, तर ती आर्थिक मदत फार काळ टिकत नाही. तिचे आरोग्य, तिच्या मुलांचे शिक्षण आणि तिची सामाजिक सुरक्षितता या सगळ्या गोष्टी एकमेकांशी घट्ट जोडलेल्या आहेत. कोणत्याही एका विभागावर संपूर्ण भार न टाकता प्रत्येक विभागाचे कौशल्य आणि तळागाळातील त्यांची पोच वापरून हा कार्यक्रम आखला आहे. हे ऐकायला खूप तर्कशुद्ध वाटतं, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी ग्रामीण भागात महिलांना घरातून बाहेर पडायलाच अनेकदा खूप विरोध असतो किंवा त्यांच्याकडे वेळ नसतो. हो, हे वास्तव आहे. म्हणूनच मला या नियोजनातील 6 मार्चचा कार्यक्रम सर्वात जास्त कुतूहल निर्माण करणारा वाटला. प्राथमिक शिक्षण विभागाने या दिवसासाठी जो आराखडा तयार केलाय ना, त्यात सुरक्षा कायदे आणि आनंद यांचा एक अत्यंत अनोखा संगम साधलाय. एकीकडे सायबर सुरक्षितता, पोक्सो कायदा, बालविवाह व घरगुती हिंसा प्रतिबंध, तसेच शिक्षणाचा आणि समानतेचा हक्क यांसारख्या अतिशय गंभीर व महत्त्वाच्या कायद्यांची जनजागृती करायची आहे. पण हे सगळं करत असतानाच दुसरीकडे मेहंदी, संगीत खुर्ची, लिंबू चमचा आणि रांगोळी यांसारख्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. एकाच मंचावर गंभीर कायदे आणि लिंबू चमचा स्पर्धा. अगदी विरोधाभास वाटतो ना सुरुवातीला. हो, हे दोन्ही विषय एकत्र आणण्यामागे नेमका काय विचार असावा?
जर आपण याचा मोठ्या चित्राशी म्हणजेच व्यापक संदर्भाशी संबंध जोडला तर या धोरणामागील मानसशास्त्र स्पष्ट होते. याला आपण प्रशासकीय भाषेत बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स म्हणू शकतो. वरवर पाहता कायदे आणि खेळ हे दोन अगदी विरुद्ध टोकं वाटतात. पण जर आपण ग्रामीण किंवा निमशहरी भागातील वास्तवाचा विचार केला तर ही चतुराई लक्षात येते. समजा प्रशासनाने केवळ सायबर सुरक्षेवर व्याख्यान ठेवलं तर किती महिला येतील? खूपच कमी. उपस्थिती अत्यंत नगण्य असेल. कारण एकतर अशा क्लिष्ट विषयांची त्यांना भीती वाटते आणि दुसरे म्हणजे घरातून अशा कायद्याच्या वर्गासाठी जाण्याची परवानगी मिळणं कठीण असतं. पण इथेच प्रशासनाने एक ट्रोजन हॉर्स रणनीती वापरली आहे. ट्रोजन हॉर्स म्हणजे महिलांना एकत्र आणण्यासाठी मनोरंजनाचा एक मार्ग म्हणून वापर केला आहे, ज्यातून नकळतपणे प्रबोधन साधले जाईल. अगदी बरोबर. समजा सोलापुरातील एका छोट्या गावातील सुनीता या कार्यक्रमाला येते. ती कदाचित फक्त रांगोळी स्पर्धेत भाग घेण्यासाठी किंवा रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा मिळावा म्हणून लिंबू चमचा खेळायला आली असेल. तिच्या घरच्यांनाही गावात हळदी कुंकू किंवा रांगोळी स्पर्धा आहे असे सांगितल्यावर विरोध करण्याचं कारण उरत नाही. पण एकदा का ती तिथे पोचली, त्या खेळात रमली, तिचा आत्मविश्वास थोडा वाढला की मग त्याच मंचावरून तिच्यापर्यंत अतिशय महत्त्वाचे कायदे पोचवले जातात. तुम्ही मगाशी ज्या पोक्सो कायद्याचा उल्लेख केलात तो बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करणारा कायदा आहे. हो, अतिशय महत्वाचा कायदा. याची माहिती ग्रामीण भागात पोचवणं अत्यंत गरजेचे असते. कारण अनेकदा अज्ञानामुळे अशा घटना दाबल्या जातात. मनोरंजनाच्या माध्यमातून अत्यंत कळीचे आणि जीवनावश्यक कायदे प्रभावीपणे पोचवण्याची ही प्रशासनाची खेळी अतिशय प्रभावी आहे. उपस्थिती वाढवण्यासाठी आणि माहितीचा कंटाळा येऊ न देण्यासाठी हा एक अप्रतिम उपाय आहे. हा विचार खरोखरच खूप प्रगल्भ आहे. कायद्याची माहिती आणि हक्कांची जाणीव ह्या गोष्टी मनोरंजनाच्या आवरणात गुंडाळून दिल्यामुळे त्या अधिक सहजपणे स्वीकारल्या जातील. नक्कीच. पण इथेच हे खऱ्या अर्थाने अधिक रंजक बनते. कायदे आणि हक्क यांची ही सांगड तर झाली, पण खऱ्या अर्थाने स्त्री स्वतःच्या पायावर तेव्हाच उभी राहते जेव्हा तिच्या हातात आर्थिक सत्ता येते. आणि म्हणूनच 8 मार्चच्या दुपारच्या सत्राचं नियोजन सर्वात जास्त व्यावहारिक वाटतं. उमेदच्या माध्यमातून जे होणार आहे ते. अगदी. उमेद आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या दिवशी आर्थिक साक्षरता आणि स्वावलंबन यावर फोकस आहे. या सत्रात महिला सक्षमीकरण आणि उद्योजकता यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन असणार आहे. पण मला सर्वात जास्त प्रभावित करणारी गोष्ट म्हणजे बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री. हां, या संपूर्ण सप्ताहाचा गाभा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण सक्षमीकरण हे खिशात पैशांशिवाय आणि आर्थिक स्वातंत्र्याशिवाय कायमच अपूर्ण राहते. केवळ हक्कांबद्दल आणि कायद्यांबद्दल बोलून कुटुंबाचे पोट भरत नाही. बरोबर. त्या हक्कांचा वापर करण्यासाठी, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यासाठी एक भक्कम आर्थिक पाठबळ लागते. ग्रामीण भागातील महिला बचत गट अतिशय उत्कृष्ट उत्पादने बनवतात. मग ती हस्तकलेची उत्पादने असतील, खाद्यपदार्थ असतील, पण त्यांचा सर्वात मोठा अडथळा असतो तो म्हणजे बाजारपेठ न मिळणे. म्हणजे वस्तू बनवता येतात, पण विकायच्या कुठे हा प्रश्न असतो. अगदी तोच. या मेळाव्याच्या माध्यमातून ती दरी सांधली जात आहे. त्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे हे त्यांच्या उद्योजकतेला दिलेले सर्वात मोठे प्रोत्साहन आहे. त्यासोबतच या सत्रातील आणखी एक अतिशय लक्षवेधी भाग म्हणजे आर्थिक साक्षरता कार्यक्रम. यात केवळ बँकांचं महत्त्व सांगून प्रशासन थांबलेलं नाही. बँक व्यवहार, कर्ज योजना आणि विशेषतः डिजिटल व्यवहार याबाबत चक्क प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले जात आहे. विथ डेमोज. हो, प्रात्यक्षिकांसह. म्हणजे नुसतीच भाषणे नाहीत, तर प्रत्यक्ष मोबाईलवर ते कसे करायचे हे करून दाखवणे. आजच्या काळात जिथे आपण प्रत्येक ठिकाणी QR कोड स्कॅन करतो, तिथे ग्रामीण भागातील महिलांना UPI किंवा डिजिटल बँकिंग शिकवणे हे एक मोठं पाऊल आहे. पण ग्रामीण भागात खरंच या डिजिटल गोष्टींचा तितका स्वीकार होतो का? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. स्मार्टफोन आजकाल ग्रामीण भागातही प्रत्येकाच्या घरात पोचलाय. अडचण तंत्रज्ञानाची नाही, तर आत्मविश्वासाची आहे. विशेषतः महिलांच्या बाबतीत. आपल्याकडनं काही चूक झाली आणि पैसे गेले तर ही भीती खूप मोठी असते. म्हणूनच केवळ माहिती न देता प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देणं महत्त्वाचं ठरतं. जेव्हा एखादी महिला स्वतःच्या कष्टाचे पैसे स्वतःच्या हाताने डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ट्रान्सफर करायला शिकते, तेव्हा तिथे एक मोठा मानसिक बदल घडतो. नक्कीच. भौतिक पैशांच्या स्वरूपात जेव्हा बचत असते, तेव्हा घरातील कोणीही ते पैसे सहज खर्च करू शकतं. पण जेव्हा ते पैसे तिच्या स्वतःच्या डिजिटल वॉलेटमध्ये असतात, जे एका पिनमुळे सुरक्षित असते, तेव्हा तिला एक प्रकारची आर्थिक स्वायत्तता मिळते. बरोबर.
आणि तुम्ही पाहिलात तर 6 मार्चला जे सायबर सुरक्षेचे धडे दिले जाणार आहेत त्याची सांगड या 8 मार्चच्या डिजिटल व्यवहारांच्या प्रात्यक्षिकाशी घातलेली दिसते. आधी सायबर फ्रॉडपासून कसे वाचायचे हे शिकवणे आणि मग डिजिटल बँकिंग शिकवणे, ही साखळी अतिशय विचारपूर्वक तयार केली आहे. हे सगळं ऐकायला आणि कागदावर वाचायला खूप आदर्श वाटतं. एक सर्वसमावेशक आराखडा ज्यामध्ये आरोग्य आहे, कायदे आहेत, मनोरंजन आहे आणि डिजिटल साक्षरताही आहे. पण एक शंका कायम राहते. कोणती? तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? म्हणजे हे प्रत्यक्षात जमिनीवर कसे उतरणार? सरकारी योजनांमधील सर्वात मोठी त्रुटी हीच असते ना, की कार्यक्रम केवळ कागदोपत्री दाखवले जातात. आपापल्या कार्यक्रमांचे अहवाल छायाचित्रांसह वेळेत सादर करावेत. तसेच प्रत्येक कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त महिलांचा सहभाग कसा राहील हे सुनिश्चित करावे. फोटो काढले म्हणजे खरोखरच सक्षमीकरण झालं असा अर्थ काढायचा का? प्रशासन यातून नक्की काय साध्य करू पाहत आहे? तुमचा हा संशय अगदी नैसर्गिक आहे. केवळ फोटो काढले म्हणजे सक्षमीकरण झाले असे निश्चितच नाही. पण प्रशासकीय प्रक्रियेत जेव्हा छायाचित्रांसह अहवाल मागितला जातो तेव्हा तिथे खऱ्या अर्थाने उत्तरदायित्व म्हणजेच अकाउंटेबिलिटी निर्माण होते. अच्छा. यामागील अंमलबजावणीतील अडथळे समजून घेणं गरजेचे आहे. जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संपूर्ण यंत्रणेला हे चांगलेच ठाऊक आहे की जर केवळ अहवाल मागितला तर कोणीही एका कागदावर आकडेवारी लिहून देऊ शकतं. हो, 100 महिला उपस्थित होते असं लिहून दिलं की झालं. अगदी. पण जेव्हा फोटोसह अहवाल बंधनकारक असतो तेव्हा प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन कार्यक्रम घ्यावाच लागतो. तिथे लोक आणावे लागतात. कमाल सहभाग सुनिश्चित करणे ही अट टाकल्यामुळे अधिकाऱ्यांना केवळ हॉल बुक करून चालणार नाही, त्यांना महिलांना घरातून बाहेर काढण्यासाठी प्रत्यक्ष खटपट करावी लागेल. या सूचनांमुळे हा केवळ एक वरून आलेला सरकारी आदेश न राहता खालच्या पातळीवर काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी एक सामूहिक संकल्प बनतो. हे फोटो म्हणजे सक्षमीकरणाचा अंतिम टप्पा नसून ती सक्षमीकरणाच्या प्रक्रियेची पहिली पायरी आहे, हे अधिकाऱ्यांनी सुनिश्चित केल्याचा तो पुरावा आहे. म्हणजे एका अर्थाने प्रशासनाने स्वतःच्याच यंत्रणेला कामाला लावण्यासाठी लावलेला हा एक उत्तम फिल्टर आहे. हे सगळं ऐकताना मला जाणवतंय की हे केवळ एका जिल्ह्यापुरतं मर्यादित मॉडेल नाहीये. नक्कीच नाही. आपण पाहिलं की 2 मार्चला शिक्षणातून सुरुवातमध्ये आरोग्य व माता बालकांचे पोषण, नंतर 6 मार्चला कायदे आणि मनोरंजन यांची सांगड आणि 8 मार्चला थेट आर्थिक स्वावलंबन व डिजिटल साक्षरता. कोणत्याही संस्थेने, कॉर्पोरेट कंपन्यांनी किंवा अगदी सामाजिक संस्थांनीही यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. अगदी तंतोतंत. सक्षमीकरणाकडे केवळ वर्षातून एकदा साजरा करायचा इव्हेंट म्हणून न पाहता ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया म्हणून कशी पाहावी याचा हा एक उत्कृष्ट धडा आहे. हो, आणि जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या घटकांना, त्यांच्या मानसिकतेला आणि त्यांच्या प्रत्यक्ष गरजांना केंद्रस्थानी ठेवून धोरण बनवता तेव्हाच असा बहुआयामी आराखडा तयार होऊ शकतो. सोलापूर जिल्हा परिषदेने त्यांच्या मर्यादित साधनसामग्रीत जर इतका अचूक मास्टर प्लॅन तयार केला आहे तर तो एक मोठा आदर्श आहे. पण मग या सर्व चर्चेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? केवळ सरकारची जबाबदारी आहे असे म्हणून आपण मोकळे होऊ शकतो का? नक्कीच नाही. आणि यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आपण चर्चेच्या शेवटाकडे येताना एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळायला हवे. आपण आज महिला सक्षमीकरणाची, त्यांच्या डिजिटल आणि आर्थिक स्वातंत्र्याची खूप विस्तृत चर्चा केली. पण या संपूर्ण प्रक्रियेत आपण एका घटकाला विसरतोय का? कोणता घटक? तो घटक म्हणजे पुरुष. जाता जाता या नवीन गोष्टीवर नक्की विचार करण्यासारखा आहे. जोपर्यंत या साखळीत आपण पुरुषांचं प्रबोधन करत नाही, कुटुंबातील इतर सदस्यांची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत महिलांना दिलेलं हे स्वातंत्र्य त्या खऱ्या अर्थाने उपभोगू शकतील का? कायदे आणि हक्क महिलांना शिकवून जेवढा फायदा होईल त्याहून अधिक फायदा तेच कायदे आणि समानतेचे हक्क पुरुषांना समजावून सांगितल्याने होणार नाही का? खरोखरच अस्वस्थ करणारा पण तितकाच गरजेचा विचार आहे. जर स्थानिक प्रशासन कायदे, आरोग्य, आर्थिक साक्षरता आणि मनोरंजन या सर्वांची सांगड घालून इतका सर्वसमावेशक आराखडा तयार करू शकते, तर आपण आपल्या पातळीवर केवळ शुभेच्छांचे मेसेज न पाठवता कोणते ठोस पाऊल उचलू शकतो यावर विचार करायलाच हवा. सोलापूर जिल्हा परिषदेच्या या महिला सक्षमीकरण सप्ताहाचा हा प्रवास आपण आज उलगडून पाहिला. आजच्या या सखोल चर्चेतून आपण इथेच रजा घेऊया. या प्रश्नांवर नक्की विचार करा.